नवी मुंबई में शिवसेना ठाकरे गुट और शिंदे गुट के बीच जुबानी जंग तेज हो गई है। हाल ही में शिंदे गुट के नवी मुंबई जिला प्रमुख किशोर पाटकर ने दावा किया कि मंत्री गणेश नाईक को मदद करने का आदेश मातोश्री से मिला है। मातोश्री मुंबई में उद्धव ठाकरे का निजी निवास है, जिसे शिवसेना ठाकरे गुट की कमान का प्रतीक भी माना जाता है। पाटकर के इस बयान पर ठाकरे गुट के नेता MK मडवी ने कड़ा जवाब देते हुए किशोर पाटकर को अपने गुट की चिंता करने की सलाह दी। किशोर पाटकर ने शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, माझाही चांगला मित्र आहे। पण त्यांनी जे परवाच्या दिवशी जे काय वक्तव्य केलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हा मरगळीला आलेला आहे, संपल्यात जमा आहे, तर आणि मातोश्रीवरून आदेश दिला की बीजेपीला सपोर्ट करायचा आहे। तर ह्या विषयावर आम्ही या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर आमचं किशोर पाटकरला म्हणणं आहे की किशोर पाटकर साहेब, तुम्ही तुमचा पक्ष बघा, आमचा पक्ष काय करतो काय नाही ते तुम्ही काय किशोर पाटकर काय तिकडे मातोश्रीवर जाऊन आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर बसून कानात बोललं, किशोर पाटकरला सांगितलं का आम्ही हे करणार आहोत। तुमच्या पक्षाचं काय चालू आहे तुम्ही तुमचं बघा, आमचा पक्ष ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय त्या कामाच्या माध्यमातून आम्ही जे काय आता बांधणी करून ज्या पद्धतीने जोमाने कामाला लागलो त्याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। यांच्याकडे नेते असतील, नगरसेवक असतील, नागरिक नाही, जनता नाही आहे। त्यामुळे जे नवी मुंबईमध्ये सन्मान्य गणेश नाईक साहेब जनता ठाणा जनता दरबार असो, मीरा बंदरला असो, नवी मुंबईमध्ये असो, त्यावेळेस गणेश नाईक साहेब सन्मान्य एकनाथ शिंदेवर तुटून पडतायत की आमचं पाणी चोरलं, आमचे प्लॉट चोरले, आमची औषधं चोरली। ह्याला उत्तर द्यायचं सोडून तुम्ही तुमचा काही संबंध आहे, आम्ही आमच्या पक्षाचं काम करतोय आणि उद्याला आम्हाला ज्याला उत्तर देता या लोकांना येत नाहीये आणि हिंमत नाही बीजेपी वाल्यांना त्या ठिकाणी उत्तर देणं, दिलं की दिल्लीवरून येणार। आणि मग तसं असताना आम्हाला जर आम्ही या ठिकाणी जी नवी मुंबईची आमची जी टीम आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, आमचे आरोली विधानसभेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे असतील, बेलापूरचे प्रकाश पाटील असतील, महिला जिल्हा संघटक असतील, आमचे उपजिल्हा संघटक, सगळे खालच्या फळीपासून तर वरच्या फळीपर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन या ठिकाणी आम्ही काम करतोय। आणि हे काम करत असताना अननेसेसरी कारण असताना त्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत की उद्धव साहेबांनी मातोश्रीवरून आदेश दिला की बीजेपीला सपोर्ट करायचा निवडणुकीला। तर आम्ही अशा पद्धतीने सांगू इच्छितो, उद्या राजकारण आहे, राजकारणामध्ये जर आम्ही आदेश पाळणारे आहोत मातोश्रीचे। आम्हाला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की सन्मान्य बीजेपी गणेश नाईकांना या ठिकाणी सपोर्ट करा, तर आम्ही गणेश नाईकांना बीजेपीला सपोर्ट करू। म्हणजे तुम्ही आजही मानताय की अगर आदेश अशा प्रकारचे आलेच तर आम्ही त्यांचं पालन करू। हेच उद्याला आम्हाला आदेश आला की सन्मान्य एकनाथ शिंदेना मदत करा, तर आम्ही एकनाथ शिंदेना मदत करू। आम्ही मातोश्रीचा आदेश पाळणार, मातोश्री आम्हाला आदेश दिले, जो आदेश देईल, जो आदेश येईल त्या आदेशाशी आम्ही बांधील आहोत। किशोर पाटकरांनी जो दावा केलेला आहे त्याच दाव्याबरोबर संजय राऊतांचंही म्हणणं आहे की मशाल घेऊन गणेश नाईक उभे आहेत, मग ते दोन्ही दावे जुळतायत ना? दावे जुळतात असं म्हणता येणार नाही। एखाद्या वेळेस यांचं आदरणीय संजय राऊत साहेबांचं त्याचे दोन अर्थ पण होऊ शकतील की गणेश नाईक साहेब मशाल घेऊन कोणातरी ढुंगाणाखाली आग लावायच्या तयारीत आहेत, तर ते सगळं जगजाहीर आहे ना। गणेश नाईक साहेब ज्यावेळेस सगळ्या मीडियाला आणि समोर सगळं बोलताय की मी ठाण्याचा महापौर बसवणार, बीजेपीचाच बसवणार, कल्याणचा महापौर बीजेपीचाच बसवणार, नवी मुंबईचा महापौर बीजेपीचाच बसवणार, त्यावेळी ते एवढे स्पष्ट बोलतात, याचा अर्थ याच्यामध्ये संघर्ष चालू आहे। आणि संघर्ष चालू असताना जर त्याला जर आणखी पेटवायचं असेल तर ते मशाल हातात घेतली आहे। मग आता ते आमची उद्धव साहेबांची मशाल कोणाला ढुंगाणाखाली पेटवणार आहेत की ते त्यांचे पेटवणार आहेत, असं त्यांचा बोलण्याचा अर्थ असू शकतो। तर कोणी काय अर्थ घ्यायचा तो त्याचा लुकआउट आहे। पण आम्हाला जो मातोश्रीवरून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश येईल त्या आदेशाचं पालन करणं हे आम्ही बंधनकारक आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही पालन करणार। तुम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात की स्वतंत्र लढणार? आतापर्यंत नक्कीच आम्ही कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी
महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी लढाई करणार. आणि त्याचबरोबर असेल त्यावेळेला 100% त्या ठिकाणी मनसे आदरणीय राज ठाकरे साहेबांबरोबर आमची त्या ठिकाणी युती होणार आहे, आघाडी होणार आहे आणि आम्ही 100% लढणार.